हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मीरा इट्स एनिथिंग। आणि सकाळी सकाळी चालू आहे तारक मेहता। फ्रेश माळ वालतं विकायला। आता घेतलं टोमॅटो तर मला प्रत्येक भाजीला लागतात, कारण कडधान्याच्या भाज्या असत्या आणि टोमॅटो कांदा लागतोच, आणि कोथिंबीर ऑलमोस्ट कोथिंबीर पण हे बघ। कडधान्य वाटाणे, घरच्या तुरी, घरचे मूग, चवळी, अगदी सगळंच टाकते मी याच्यात। हे बघा सगळी कडधान्य घरचेच आहे। तूर आता भरपूर सारं टाकलं मी, हे मला खायला 8 दिवस तरी जातील। थोडे थोडे कांदा टोमॅटो पण टाकत असते ना मी, एकदम हेल्दी डाएट आहे हे। मी तर फेस मास्क तयार करते, तर इथं मी बीटरूट पावडर टाकणार आहे। त्यात बीटरूट पावडर आहे ना, आपण छोले नाही बनवत का, तर त्यात चांगला रेड कलर येण्यासाठी, किंवा पावभाजीसारखी आलूची भाजी जर केली तर बीटरूट पावडर टाकली ना, चांगला कलर येतो। असे बीटरूटचे तुकडे करून वाळत टाकले ना, इझिली वाळतात। आणि मिक्सरमधून काढून ठेवले मी। याच्यात थोडीशी हळदी पावडर, आणि तुमची स्किन जर ड्राय असेल ना तर तुम्ही दूध घाला। मी आता पाणी घालते त्यात, दूध पण घालू शकतो, ड्राय असली तरीही नसली तरीही। आता मी रोज वॉटरही टाकू शकता, मी नॉर्मल पाणी टाकलंय सध्या। पास्ता करायचा आहे, पास्ता। आरुने डब्बा आणून दिला, मम्मी हे खायचं, आता बनवावंच लागन ते। त्यात आता हेच भाजीसाठी जी सामग्री कट केली आहे ना, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो वगैरे, त्यातच थोडं थोडं टाकून सगळं तिला ते बनवून देते थोडंसं। आणि इकडं आता कडधान्याचीच खूप सारे ना, हे कडधान्याचीच भाजी करते। तर मैत्रीण हॉस्पिटलमध्ये ना, तिला टिफिन पाठवायचं आहे। आलू पण टाकते मी ते कडधान्यामध्ये, आलू आणि टोमॅटो बॉईल करायला टाकते, आणि नंतर एवढ्या सामग्रीची फोडणी देते। लसण अद्रकची पेस्ट पण टाकते। बनवली आरूसाठी सिंपलवाली मॅक्रोनी, आरूला आवडती अशी। हे बघा, हे बॉईल करून ना आलू स्मॅश करून घेतले, आणि ते तेल चांगलं कडकडतं आपलं। आता मोहरी टाकली, अद्रक लसूण पेस्ट टाकते, कांदा, कडधान्याची भाजी ना मी असंच बनवते। आणि आलू आणि टोमॅटो या शिजायला टाकल्यामुळं काय होतं, आणि मीठ पण टाकते, ॲक्च्युली मी हळद पण टाकते, कारण आरूला हे खायला पण देते। मग मी आता बघ तिला खायला पण दिले, आणि मग अशीच मी भाजी बनवते, खूप टेस्टी बनते, तुम्ही करून बघा। यात अद्रक लसूण पेस्ट, कांदा टाकला, आता इथं कढीपत्ता, ही कोथिंबीर थोडीशी वरून पण भुरभुरवणार आहे मी। तर त्यात कढीपत्ता, टोमॅटो टाकते, आणि मसाल्यासाठी मी इथं हे ना रेड चिली पावडर टाकणार आहे। आमच्या भाज्या आहे ना बऱ्यापैकी झणझणीत असते, थोडंसं रेड चिली पावडर घालणार आहे। आणि हे ना अंबारी मसाला आहे सुहानाचा, सो तो मी घालते 1 चमचा, आणि टर्मरिक पावडर झालं। हे बघा, इथं चांगलं फ्राय झालं ना हे। आता आहे ना आपले हे शिजलेले कडधान्य सोडून द्यायचे, जास्त एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं, त्याने मग एवढी टेस्ट नाही येत। आता एवढ्याच पाण्यात शिजून देते मी त्याला। आता त्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ देते, आणि मग तुम्हाला दाखवते किती भारी दिसते भाजी आपली। वा, एकदम लाकडातल्या भाजीसारखी भाजी लागते ही। तुम्ही जर जास्त स्मॅश केलं ना, अजून गाढा रस्सा होईल, पण मला नाही आवडत जास्त गाढा। वाटाण्याचं आणि आलूचं ज्यावेळेस असलं ना, त्यावेळेस करत असते मी ते गाढं, पण आज नाही बनवणार एवढं पण गाढं। झालं। आता कोथिंबीर अगोदर पण घातलेली आहे ना, आता वरून जी कोथिंबीर घालतो ना बंद केल्यानंतर, तिचा एक वेगळा टेस्ट येतो। कुठल्याही भाजीत वरून भुरभुरायची। झाली आपली कडधान्याची भाजी रेडी। अशा सिंपल भाज्या मला खूप आवडत्या, आणि मुली पोटभर खातात, आणि त्यांना पोषणही भेटतं।
आपले दोन्ही तिन्ही काम एकत्रच होऊन जातात. घरच्या घरीच वरोट्यानं चालू आहे असं हे करणं. दोन्ही असं हे 3 मोटर हे असे दोन्ही मोटर थोडे थोडे आर बँकेची मदत करते. 2 काढा. थांबा ना बाबा. हा थांब टाकायचं. थांबा ना बाबा, हे टकलीचं ऐका ना बाबा. आता उभं हे उचलून घ्यायचं झालं. यांना येतात ना 2 काढा ना. हां बस बस. आता उभं राहा. थोडं मला खूप काढून घ्या. आपलं तिथे लागून मी प्राची इकडे आहे का बाई? याच्यात लाल तिखट परून मसाला ते टाक ग बाई. लाल मीठ गीठ टाकायचे ना. दी टाकू. थोडासा ताट बनवून ठेवलं. वांग्याची भाजी करावं म्हटलं. बसा जो करायला बसा. आता जेवण करते बाबा संग आता तू. लावलं ना बाबाला बी. ए बाटली लोटून दे तिला. गो झाले. जय बाप्पा कर ना. जय बाप्पा कर बाबाचा. जय आरू जय जय बाप्पा कर बाबाचा. चल जय जय बाप्पा कर बाबाचा. तिला कुकू लागत असेल लागलं. एक बोट टिपका द्या तिला. चालू ना. झाला आरूचा बी जय बाप्पा. जय जय करा. जय जय बाप्पा कर. हा थोड्या वेळाने मेरा खाली वाकून पड. खाली वाग ना असं. नाही वाकाचं नाही. जीवार आलं पाणी का. करा सुरुवात. झाला. कमी गॅसवर तू. कमी गॅसवर शिजन. काय जर सगळं वांग कर म्हणलं कोरड. तिखट भाजी नाही ना काही. आणि हरभऱ्याचं नाही का ते वरोट्याने बारीक केलं मी. त्याची डाळच केली. ते आईला म्हणलं जर सगळं वर कर म्हणलं. ते आकेजीचा स्वयंपाक करून करून ते गहू घास गाईच्या तोंडी दिला आणि खरबूज कापल्यानंतर एक पाक तिथं ठेवली आहे. आणि हा नैवेद्य पण गाईला दिलेला आहे. रील बनवायची होती ना त्यासाठी थोडंसं रेडी झाले होते. आता बनवते खिचडीच. आणली बिस्किट चहा प्यायची. बिस्किट चहा द्यायचं ध्यान नाही. आम्ही जाऊ केलं ते ना तेव्हा आईकडं जाऊन बसून गेली. लय म्हातारा कुटकीला ध्यान येतं बिस्किट चहाचं. सर चहा करून द्यावाच लागतं. थोडंसंच दूध राहिलं आज ना. मी फुल गॅस केला गेलो माझ्याकडून. ती बोरला बी पाणी नाही यायला लागलं आता. एकदम मी तू पाण्यात धुणं धुतलं. आणि मला काल माहिती नव्हतं ते छोट्याला कळसा म्हणते. ते मोठ्या मटक्याला केळवण म्हणते. आणि ते कोणचं आणायचं राहतं काय. मी दोन्ही घेऊन आलते. मला काल माहीत झालं की ते केळवण आहे ना ते फक्त जे आई भाऊ मरेला असतं म्हणजे नवऱ्याच्या अगोदर तर त्यालाच ते आणतात. आणि जे तसं नसतं हे झालेलं म्हणजे त्यांना नसतं ते असं म्हणजे. आणि
आमचे फक्त बाबा वारलेले आहे ना, तर आम्हाला फक्त एकच लागतं ते छोटं काळसर. मग आम्ही ते छोटंच घेतलं. मग मी माझं पूर्ण आणलेलं, बाजूच्यांना दिलं, केळवण आणि काळसा दोन्ही पण. आणि मग बाजूला आहे ना जाय बेबी, त्यांनी पण एक एक्स्ट्रा आणलेलं होतं, मग त्यांनी मला आणून दिलं. असं झालं. माहिती नसल्यावर काय, पहिल्यांदाच होते, पहिलीच आखीजी होती आमच्या बाबाची. पाणी लागण्याला पाणी आणावं लागलं. तोच कुठे ठेवले ग? त्या बोलते मी मला नंतर खिचडीचं कट करते आता. आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवते, पण कारण आता नंतर काही आहे नाही आता दाखवण्यासारखं. तर आजचा ब्लॉग आखीजीचा जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.